माझं नाव मिस्टर सोपान लाड, डायरेक्टर ऑफ आय कॅन करियर अकॅडमी वनी. आज आपल्याला टॉपिक घ्यायचा प्रॉफिट अँड लॉस. आता याच्या आधी आपण 2 टॉपिक घेतले होते, टाईम अँड वर्क आणि त्याच्यानंतर पर्सेंटेज हा एक टॉपिक घेतला होता. तुम्ही पर्सेंटेजमध्ये बघितलं होतं की पर्सेंटेज, हाऊ टू फाइंड आउट पर्सेंटेज शॉर्टकट. आज आपल्याला शिकायचं आहे प्रॉफिट अँड लॉस. प्रॉफिट अँड लॉस टॉपिकमधलं सगळ्यात महत्त्वाची टोटल 6 पॅरामीटर आहे. त्या 6 पॅरामीटरवर हा टॉपिक डिपेंडेबल आहे. पहिला टॉपिक कुठला? दॅट इज कॉस्ट प्राईस, सेलिंग प्राईस, प्रॉफिट, लॉस, MRP, डिस्काउंट. प्रत्येकाला माहिती आहे कॉस्ट प्राईस म्हणजे काय. चला सर्वप्रथम फर्स्ट ऑफ ऑल आपण कॉस्ट प्राईस म्हणजे काय समजून घेऊ. कॉस्ट प्राईस म्हणजे काय रे? दॅट इज आपण त्याला म्हणू शकतो पर्चेसिंग प्राईस. म्हणजे जेव्हा एखादा व्यक्ती, समजून घे, एक्झाम्पल थ्रू तुम्हाला मी व्यवस्थित समजून सांगू शकतो. लक्ष द्या काय म्हटलं गेलं आहे तर. समजून घे, ए नावाचा व्यक्ती आहे, एखाद्या होलसेलरकडे गेला. लक्ष द्या रे, एखाद्या होलसेलरकडे गेला. ए नावाचा पर्सन जेव्हा एखाद्या होलसेलरकडून, जर याचं शॉप असेल, समजून घ्या छोट्या मोठ्या कंट्रीमध्ये, एक छोट्या मोठ्या सिटीमध्ये याचं शॉप आहे, हा तरी कुठून तरी प्रोडक्शन कंपनीकडून हे तरी प्रॉडक्ट विकत आणत असेल, जे पर्चेसिंग प्राईस म्हणू शकतो आपण त्यालाच कॉस्ट प्राईस. समथिंग या ए नावाच्या व्यक्तीने स्वतः, याचं एक शॉप आहे, या शॉपमध्ये याने एखादी वस्तू प्रॉडक्ट विकत आणलं आहे, म्हणजे स्वतः परचेस करून आणलं आणि त्याची पर्चेसिंग प्राईस समजून घेऊ 100 रुपीज होती. म्हणजे त्या शॉपकीपरला स्वतःच्या दुकानामध्ये वस्तू ती ज्या प्राईसमध्ये आली ती प्राईस म्हणजे कोणती प्राईस नाही? कॉस्ट प्राईस. समजलं की नाही समजलं? म्हणजे कॉस्ट प्राईस किती झाली? कॉस्ट प्राईसला डिनोट करतात CPनी. लक्ष द्या, कॉस्ट प्राईस किती झाली? 100 रुपीज. आता परत सांगतोय, सेलिंग प्राईस म्हणजे काय? सेलिंग प्राईस म्हणजे आपण त्याला करून सेल केलेली प्राईस, ज्या प्राईसमध्ये ती प्रॉडक्ट सेल केल्या गेलं दॅट इज ती प्राईस म्हणजे कोणती प्राईस? सेलिंग प्राईस. आता 100 रुपीजचं प्रॉडक्ट मी फॉर एक्झाम्पल कन्सिडर करतो की सेलिंग प्राईस ऑफ दॅट प्रॉडक्ट. आता या ए नावाचा शॉपकीपर होतो, त्याने शॉपमध्ये ती प्रॉडक्ट कितीला आलं? त्याला 100 रुपीजला आलं. आणि सेल करताना, आता तो सेल करताना 120 रुपीजला सेल करतोय. कितीला सेल करतोय? पर्चेसिंग प्राईस किती होती? दॅट इज कॉस्ट प्राईस. आणि सेलिंग प्राईस किती आहे? दॅट इज 120. म्हणजे ज्या प्राईसमध्ये सेल करतोय ती प्राईस म्हणजे कुठली प्राईस? सेलिंग प्राईस. इतकं आलं का लक्षात? सर अरे आता मी काय म्हटलं, एक साधं तुम्ही लॉजिक लावू शकता. 100 रुपीजचं प्रॉडक्ट 120 रुपीजला विकल्या जात आहे, म्हणजे प्रॉफिट झाला असेल की लॉस झाला असेल? ऑब्व्हियसली प्रॉफिट झाला असेल, कारण की जास्त प्राईसमध्ये विकल्या जात आहे. म्हणजे याच्यावरूनच तुम्हाला तिसरा पॉईंट लक्षात येत आहे की एखादी पर्चेसिंग प्राईसपेक्षा जेव्हा सेलिंग प्राईस मोर असते तेव्हा काय होत असते? प्रॉफिट होत असते. मग प्रॉफिट किती रुपये झालं? 100 रुपीजचं प्रॉडक्ट किती रुपयाला विकलं गेलं? 120 रुपीजला विकलं गेलं. मीन्स 20 रुपीज काय झालं? प्रॉफिट. यस ऑर नो? आलं का लक्षात? समजत आहे? बघा आता लॉस म्हणजे काय याच्यावर. आता मी परत म्हणतोय, हीच 100 रुपीजचं प्रॉडक्ट म्हणजे कॉस्ट प्राईस होती 100 रुपीज, आणि ते प्रोडक्ट जर विकलं गेलं 90 रुपीजला, किती रुपयाला विकलं गेलं? दॅट इज सेलिंग, अनदर सेलिंग प्राईस. ठीक आहे, पण आता होऊ शकते एखादा शॉपकीपर कमी प्राईसमध्ये विकेल. मी काय म्हटलं, 100 रुपीजचं प्रॉडक्ट कितीला विकलं गेलं? 90 रुपीजमध्ये विकलं गेलं. मी सेलिंग प्राईस किती झाली? जी सेल प्राईस आहे मीन्स दॅट इज सेलिंग प्राईस. सेलिंग प्राईस किती झाली? 90 रुपीज. मग सेलिंग प्राईस 90 रुपीज झाल्यामुळे मला एक सांगा, आता शॉपकीपरला प्रॉफिट झालं असेल की लॉस झाला असेल? ऑब्व्हियसली लॉस झाला. म्हणजे लॉसमध्ये काय म्हणता येईल तुम्हाला? कॉस्ट प्राईस इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राईस. म्हणजे कॉस्ट प्राईस ही सेलिंग प्राईसपेक्षा जास्त असते, म्हणजे सेलिंग प्राईस कमी आहे. बघून घ्या, कॉस्ट प्राईस ग्रेटर आहे विथ रिस्पेक्ट टू सेलिंग प्राईस, मीन्स दॅट इज काय होते? लॉस. आणि जेव्हा कॉस्ट प्राईस लेस असते विथ रिस्पेक्ट टू सेलिंग प्राईस, म्हणजे सेलिंग प्राईस काय असते? मोर असते, तेव्हा काय होत असते? प्रॉफिट होत असते. म्हणजे इथं सरळ सरळ म्हणता येईल, कॉस्ट प्राईस इज लेस दॅन सेलिंग प्राईस, दॅट टाइम प्रॉफिट. काय होतं? प्रॉफिट. आणि कॉस्ट प्राईस इज ग्रेटर दॅन सेलिंग प्राईस, दॅट इज लॉस. म्हणजे तुम्ही सेकंड मिनिंग पण म्हणू शकता, सेलिंग प्राईस इज ग्रेटर दॅन कॉस्ट प्राईस, दॅट इज प्रॉफिट. सेलिंग प्राईस इज लेस दॅन कॉस्ट प्राईस, दॅट टाइम लॉस. यस ऑर नो? करेक्ट आहे. म्हणजे तुम्हाला इथून काय लक्षात येते? तुम्हाला कॉस्ट प्राईस म्हणजे काय? म्हणजे ज्या प्राईसमध्ये परचेस करून आणतो शॉपकीपर, स्वतः शॉपकीपर का आपण पण म्हणू शकतो, ज्या प्राईसमध्ये परचेस करून आणतो ती पर्चेसिंग प्राईस म्हणजे कॉस्ट प्राईस. ज्या प्राईसमध्ये सेल करतो ती प्राईस म्हणजे कुठली प्राईस? सेलिंग प्राईस. आता सेलिंग प्राईस, आता पर्चेसिंग प्राईसपेक्षा सेलिंग प्राईस जर जास्त असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे काय होत होतं? प्रॉफिट होतं. आणि पर्चेसिंग प्राईसपेक्षा मीन्स दॅट इज कॉस्ट प्राईसपेक्षा सेलिंग प्राईस कमी असेल, म्हणजे एखादं प्रॉडक्ट जर तुम्ही 100 रुपीजमध्ये परचेस करून आणलं आणि त्याला विकताना जर 80 रुपीजमध्ये जर विकलं तर काय झाला? लॉस झाला. यस ऑर नो? करेक्ट आहे. पण आता तेच प्रॉडक्ट 100 रुपीजचं प्रॉडक्ट तुमची इच्छा 150 रुपीजला जर सेल केलं तर काय होईल रे? ऑब्व्हियसली प्रॉफिट होईल. तुम्हाला 4 पॅरामीटरचं समजलं असेल. एक 5th नंबरचा पॅरामीटर समजावून सांगतो, इम्पॉर्टंट आहे. पहिलं पॅरामीटर आहे MRP. MRP म्हणजे काय? सगळं फर्स्ट ऑफ ऑल MRP म्हणजे काय आपण समजून घेऊ. MRP म्हणजे काय रे? मॅक्झिमम रिटेलर प्राईस. आता MRP वर का बरं म्हटलं जातं त्याला मॅक्झिमम रिटेलर प्राईस? बरं, एक तुम्ही एक्झाम्पल घेतो. आता समजून घ्या, ही एक इंक बॉटल आहे. काय? ही
इंक बॉटल याच्यावर लिहिलं गेलेलं आहे एम आर पी आणि त्यात समोर लिहिलं गेलं ऑल इन्क्लुडिंग ऑफ ऑल टॅक्सेस. म्हणजे याचा अर्थ काय, एम आर पी सगळ्यात महत्त्वाची. एम आर पी म्हणजे काय, एम आर पी बनते कशी, त्याच्यानंतर एम आर पी डिसाईड कोण करतं, ह्या सगळ्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला मिळून जाईल. लक्ष द्या काय म्हटलं तर एम आर पी म्हणजे काय. तर एम आर पी म्हणजे मॅक्झिमम रिटेलर प्राईस. म्हणजे एम आर पी यासाठी डिसाईड केला जात असते की कुठले जे प्रोडक्शन कंपनी डिसाईड करतं किंवा एखादा शॉपकीपर पण डिसाईड करू शकते. जसं एखादे तुम्ही सेल्स वगैरे आपल्या मार्केटमध्ये सेल वगैरे लागले असते, त्यांनी स्वतःचे टॅक्स स्वतः लागतात. एम आर पीला नाव केलं जातं, एम आर पी म्हटलं जातं, मॅक्झिमम रिटेलर प्राईस म्हटलं जातं, मार्क प्राईस म्हटलं जातं, लेबल प्राईस म्हटलं जातं. कारण की लेबलवर लिहिलेली असते प्राईस, कोणी मार्क करतं प्राईस, दॅट्स वाय ती काय म्हटलं जाते मार्क प्राईस. मग ह्या सगळ्या गोष्टीला काय म्हटलं जातं एम आर पी. मग एम आर पी बनते कशी, एम आर पीमध्ये प्रोडक्शन कॉस्ट, ॲडव्हर्टाइजमेंट कॉस्ट, प्रॉफिट, गव्हर्नमेंट टॅक्सेस या सगळ्यांचा विचार करून जी प्राईस डिसाईड केल्या जाते दॅट इज काय म्हटलं जाते एम आर पी. आणि एम आर पीचा मग इम्पॉर्टन्स काय, एम आर पी कशासाठी डिसाईड केल्या जाते. एम आर पी यासाठी डिसाईड केलं जात असते की कुठलाही शॉपकीपर तुम्ही, बरं ठीक आहे एक एक्झाम्पल घेऊ, समजून घ्या. एक अमित नावाचा व्यक्ती आहे, अमित नावाचा व्यक्ती एखाद्या शॉपमध्ये गेला. आता शॉपमध्ये गेल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट काय करतो, आपणही कधी जर शॉपमध्ये गेलं तर सगळ्यात पहिले दुकानदाराकडे गेल्यानंतर प्रोडक्ट विचारल्यानंतर ते प्रोडक्ट बघितल्यानंतर आपण शॉपकीपरला कधी कधी न विचारता आपण काय करतो एम आर पीचा टॅग बघतो डायरेक्ट आणि प्राईस बघतो. त्याच्यानंतर काय करतो ते प्रॉडक्ट परचेस करायचं की नाही करायचं हे डिसाईड करतो. म्हणजेच याचा अर्थ एम आर पी ही कशासाठी बनल्या जाते की एम आर पीच्या बेसिसवर आपण कुठल्याही शॉपकीपर आपल्याकडून त्याच्यावर पैसे घेऊ शकत नाही किंवा दुकानदाराला आपण त्याच्यावर पैसे देत सुद्धा नाही. मीन्स दॅट इज एक मॅक्झिमम लिमिट लावली गेलेली आहे. त्या लिमिटला काय म्हटलं जातं एम आर पी. ठीक आहे, आलंय का लक्षात. नाही जर एम आर एक जस्ट इमॅजिन करा एम आर पी जर प्रोडक्टवर नसती तर शॉपकीपरनं पाहिजे तेवढे पैसे आपल्याकडून घेतले असते. यस ऑर नो, करेक्ट आहे का. म्हणजे त्याला वाटलं तेवढे त्या प्राईसमध्ये ती प्रोडक्ट त्यांनी सांगितलं असतं आणि त्या प्राईसमध्ये ते प्रॉडक्ट सेल केलं गेलं असतं. दॅट्स वाय एक लिमिट म्हणजे काय डिसाईड केलं जात असते एम आर पी. आता एम आर पी माहीत झालं, मग आता त्याच्यानंतरचा डिस्काउंट म्हणजे काय. डिस्काउंट म्हणजे तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे, मराठीत आपण त्याला सूट म्हणतो. म्हणजे काय दिलं असते काही समथिंग पैसे ऑफ. तुम्ही बऱ्याच ठिकाणी मार्केटमध्ये मॉलमध्ये गेल्यानंतर एक डिस्काउंट ऑफर चाललेली असते, 10% डिस्काउंट, 20% डिस्काउंट. मग हा डिस्काउंट दिला कशावर जाते, डिस्काउंट दिला जातो एम आर पीवर. कशावर दिला जातो एम आर पीवर. तुम्हाला टोटल 6 पॅरामीटर समजले असेल काय म्हटलं गेलेलं आहे. डिस्काउंट म्हणजे काय तर एम आर पी. मला एक साधा प्रश्न विचारायचा आहे, जर कदाचित एम आर पीवर डिस्काउंट दिल्यानंतर शॉपकीपर लॉसमध्ये जातो का, नेहमी लॉसमध्ये असतो की लॉसमध्ये जाऊ पण शकतो. या क्वेश्चनचे आन्सर तुम्ही मला कमेंटमध्ये समजून सांगू शकता की सर डिस्काउंट दिल्यानंतर एम आर पीवर कुठल्याही शॉपकीपरने जर आपल्याला डिस्काउंट दिला म्हणजे याचा अर्थ शॉपकीपर लॉसमध्ये जाऊ शकतो का. मला याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये हवे आहे, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की याचा आन्सर द्याल, यस ऑर नो. करेक्ट आहे. चला आता आपण बघू एखादं एक छोटंसं एक्झाम्पल घेऊ. जस्ट एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला समजेल. याच्यानंतर आपल्याला शिकायचं आहे त्याच्यानंतर प्रॉफिट पर्सेंटेज कसं काढलं जातं, लॉस पर्सेंटेज कसं काढलं जातं. देअर आर 2 टाईप्स आहे याच्यासाठी, 2 वे आहे. तुम्ही 2 वेनी याचा आन्सर काढू शकता, एक तर फॉर्म्युला वेनी काढू शकता और शॉर्टकट काढू शकता. आपण दोन्ही वे आज बघू. चला बघा काय म्हटलं, एक एक्झाम्पल घेऊ आपण, समजून घ्या. जस्ट मी इमॅजिन करतो इथं एक एक्झाम्पल घेऊ आपण. फर्स्ट एक्झाम्पल काय म्हटलं गेला आहे, कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 500 रुपीज. कॉस्ट प्राइस ऑफ समथिंग आर्टिकल और वॉच इज रुपीज 500 अँड सेलिंग प्राइस इज इक्वल टू 600 रुपीज. हाऊ मच, कॉस्ट प्राइस इज इक्वल टू 500 रुपीज अँड सेलिंग प्राइस इज इक्वल टू 600 रुपीज. फाइंड प्रॉफिट पर्सेंटेज. काय काढायचं आपल्याला, प्रॉफिट पर्सेंटेज काढायचा. व्यवस्थित लक्ष द्या, खूप इझी टॉपिक आहे, तुमच्या लक्षात येईल मला काय म्हणायचं आहे. तर काय म्हटलं गेलं आहे, कॉस्ट प्राइस ऑफ अ आर्टिकल समथिंग आर्टिकल दॅट इज 500 रुपीज अँड सेलिंग प्राइस ऑफ दॅट आर्टिकल इज इक्वल टू 600 रुपीज. फाइंड इज प्रॉफिट पर्सेंटेज. फर्स्ट ऑफ ऑल मी तुम्हाला याचे फॉर्म्युले लिहून देतो. फॉर्म्युला बेसिसवर करायचा. 2 वेनी करता येते, एक फॉर्म्युला बेसिसवर अँड सेकंड वेनी करता येते शॉर्टकट, दॅट इज कन्सेप्ट बेस. कुठल्या बेसवर करता येते, तर तुम्हाला कन्सेप्ट बेसवर करायचं आहे की शॉर्टकट बेसवर करायचं आहे ते तुम्ही डिसाईड करा. मी दोन्ही वे सांगतो, लक्ष द्या. पहिले फॉर्म्युला बेस शिकू आपण. फॉर्म्युला बेस आहे प्रॉफिट पर्सेंटेज इज इक्वल टू प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस मल्टिप्लाय बाय 100. कुठला फॉर्म्युला आहे, प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राइस मल्टिप्लाय बाय 100. सगळ्यात आधी मला एक गोष्ट सांगा, कॉस्ट प्राइस ऑफ आर्टिकल इज इक्वल टू 500 रुपीज अँड सेलिंग प्राइस ऑफ दॅट आर्टिकल इज रुपीज 600 रुपीज. देन प्रॉफिट ऑर लॉस, दॅट इज ऑब्वियसली 500चं प्रॉडक्ट 600ला विकल्या जात आहे म्हणजे काय झालं, प्रॉफिट झाला आहे. म्हणजे हाऊ मच रुपीज प्रॉफिट, देन 100 रुपीज काय झालेला आहे, प्रॉफिट झालेला आहे.
यस ऑर नो, इतकं समजलं असेल तुम्हाला मला काय म्हणायचं आहे, किती रुपये प्रॉफिट झालं. मग आता काय विचारलं गेलं, प्रॉफिट कशात मिळालं, रुपीजमध्ये विचारलं आणि आपल्याला मिळालं, आणि आपल्याला कशात विचारलं गेलेलं आहे, प्राईजमध्ये, पर्सेंटेजमध्ये विचारलं गेलं आहे. तर फॉर्म्युला बेसवर तुम्ही काढू शकता, प्रॉफिट पर्सेंटेज इज इक्वल टू कॉस्ट प्राईज अपॉन प्रॉफिट अपॉन कॉस्ट प्राईज मल्टिप्लाय बाय 100. मग आपल्याला इथं काय करता येते, प्रॉफिट किती झाला आहे, 100 रुपीज झाला आहे. कशावर झाला आहे, कॉस्ट प्राईजवर झाला आहे, दॅट इज 500 अँड पर्सेंटेजमध्ये काढायचा, दॅट्स वाय मल्टिप्लाय बाय 100. 0 0 कॅन्सल, 5 1 जा 5, 5 2 जा मीन्स दॅट इज 520 जा 100. म्हणजे किती आलं रे, प्रॉफिट पर्सेंटेज इज इक्वल टू किती आलं, 20% प्रॉफिट आलं. पण तुम्हाला एक गोष्ट सांगते, ही तर फॉर्म्युला बेसिसवर झालं. मी तुम्हाला परत एक पॉईंट समजावून सांगतो, तर त्याच पॉईंटवर आपल्याला कन्सेप्च्युअली चालायचं आहे. ते म्हणजे कुठलाही शॉपकीपर असू द्या किंवा कुठलाही एखादा सेलर असू द्या, तो सगळ्यात इम्पॉर्टंट, प्रॉफिट अँड लॉस ऑलवेज डिपेंड्स ऑन कॉस्ट प्राईस. मी 2 ते 3 नोट सांगणार आहे, त्या नोटकडे लक्ष द्या. काय म्हटलंय, प्रॉफिट अँड लॉस ऑलवेज डिपेंड्स ऑन कॉस्ट प्राईस, प्रॉफिट अँड लॉस ऑलवेज डिपेंड्स अपॉन कॉस्ट प्राईस. म्हणजे याचा अर्थ काय, मी जे सांगणार आहे त्याच्याकडे व्यवस्थित परत लक्ष द्या. मी काय म्हटलं, एखाद्या प्रॉडक्टला प्रॉफिट झालं की लॉस झालं, हे सगळे डिपेंडेबल कशावर असते, कॉस्ट प्राईजवर. कारण की शॉपकीपर ज्या प्राईजमध्ये ती वस्तू परचेस करून आणतो त्याच्याच बेसिसवर प्रॉफिट अँड लॉस काढला जाईल ना. त्याच्यानंतरच जी प्राईजवर विकला जाईल तर तिथंच डिसाईड होईल की प्रॉफिट झाला की लॉस झाला. दॅट्स वाय प्रॉफिट अँड लॉस डिपेंड्स ऑन, कॅल्क्युलेटेड ऑन, काउंटेड ऑन द बेसिस ऑफ कॉस्ट प्राईस. समजलंय की नाही समजलंय. मग आता बघा, मग मला सांगा 500 रुपीजचं प्रोडक्ट विकल्या कितीला गेलं, फॉर्म्युला कसा बनला तुमच्या लक्षात येईल. 500चं प्रोडक्ट विकल्या कितीला गेलं, 600ला, मीन्स दॅट इज प्रॉफिट किती झालं आहे, 100 रुपीज प्रॉफिट झालं आहे. मग आपल्याला प्रॉफिट पर्सेंट काढताना बघा 100 रुपीज प्रॉफिट झालं, प्रॉफिट अँड लॉस काउंटेड ऑन कॉस्ट प्राईस, दॅट्स वाय डिवायडेड बाय 500 आणि पर्सेंटेजमध्ये विचारलं, दॅट्स वाय मल्टिप्लाय बाय 100. बघा, फॉर्म्युल्याची गरज नाही, फॉर्म्युला बेसिसवरच बनला गेला आहे, पण हा कन्सेप्ट आहे, याला फॉर्म्युल्याची गरज नाही. प्रॉफिट किती झालं, 100 रुपीज झालं, विकल्या कितीला गेलं, म्हणजे परचेसिंग प्राइस किती होती त्याची 500 रुपीज अँड मल्टिप्लाय बाय 100. 0 0 कॅन्सल, अगेन 520 मीन्स प्रॉफिट पर्सेंट इक्वल टू किती मिळाला, 20% मिळाला. यस ऑर नो. आता हेच प्रॉब्लेम आपण एक लॉसवाला बघू. लक्ष द्या, तुम्हाला समजून येईल काय म्हणायचं. इरेज करतो रे, लक्ष द्या. मी काय म्हटलं, एक सेकंड एक्झाम्पल घेऊ आपण, लक्ष द्या. एक्झाम्पल 2 बघू. कॉस्ट प्राइस ऑफ आर्टिकल इज इक्वल टू 100,000 रुपीज. हाऊ मच, कॉस्ट प्राइस ऑफ समथिंग आर्टिकल, आर्टिकल that is 1000 rupees and selling price of that article is equal to 800 rupees. How much? 800 rupees. Find his profit or loss percent. Obviously आता प्रॉफिट झाला असेल की लॉस झाला असेल. मला काय विचारायचं आहे, 1000 रुपीजचं प्रोडक्ट विकल्या कितीला गेला, 800 रुपीजला. दॅट इज कॉस्ट प्राइस ऑफ पर्चेसिंग प्राइस ऑफ दॅट प्रोडक्ट इज इक्वल टू आर्टिकल इज इक्वल टू 1000 रुपीज अँड सेलिंग प्राइस ऑफ दॅट आर्टिकल इज इक्वल टू 800 रुपीज. मीन्स 1000 रुपीजचं आर्टिकल कितीला विकलं गेलं, 800ला विकलं गेलं. म्हणजे प्रॉफिट झालं असेल की लॉस झाला असेल, ऑब्विसली लॉस झाला असतं. हाऊ मच, 1000चं प्रॉडक्ट 800ला विकलं गेलं, म्हणजे कितीला गेलं, दॅट इज 200 रुपीज. काय झालं रे, 200 रुपीज काय झाला, लॉस झाला. काय झाला, लॉस. मग आता काय मिळेल, लॉस पर्सेंटेज. लॉस पर्सेंटेजला मी विदाऊट फॉर्म्युला करून देतो, लक्ष द्या. आत्ताच सांगितलं, लॉस पर्सेंटेज इक्वल टू, कन्सेप्च्युअली करता येते, प्रॉफिट होऊ द्या की प्रॉफिट ऑर लॉस, ऑलवेज काउंटेड ऑन, ऑलवेज डिपेंड्स ऑन कॉस्ट प्राइस. करेक्ट आहे. दॅट्स वाय मग मला सांगा प्रॉफिट किती झालंय, लॉस किती झालाय, 200 रुपीज. मीन्स कशावर झालाय, 200 रुपीज लॉस झाला. कशावर झालाय, परत डिपेंड्स ऑन कॉस्ट प्राइस, दॅट इज कॉस्ट प्राइस किती आहे, 1000 रुपीज अँड पर्सेंटेज दॅट इज मल्टिप्लाय बाय 100 इज 0 0 कॅन्सल, अगेन 0 कॅन्सल, दॅट इज इक्वल टू 20%. काय झालं, लॉस पर्सेंट इज इक्वल टू 20. तुम्हाला इतकं समजलं असेल मला काय म्हणायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस. वन मोर एक एक्झाम्पल घेऊ, दॅट इज आपण कशाचं घेऊ, दॅट इज आपण MRPचं घेऊ. कशाचं घेऊ, MRPचं. लक्षदारी मी काय म्हटलं गेलं, इतकं समजलं असेल तुम्हाला मला काय म्हणायचं आहे, तर एक MRPचं एक्झाम्पल घेतो. चल मग आता इरेज करतो. चला थर्ड एक्झाम्पल घेऊ आपण, एक लक्ष द्या काय म्हणायचं आहे तुम्हाला. दॅट इज एक कॉस्ट प्राइस ऑफ आर्टिकल इज इक्वल, दॅट इज MRP घेऊ आपण. काय घेऊ, दॅट इज MRP इज इक्वल टू 500 रुपीज अँड डिस्काउंट पर्सेंटेज इज इक्वल टू 10%. हाऊ मच, 10%. फाइंड दिस सेलिंग प्राइस ऑफ दॅट आर्टिकल. काय काढायचं आपल्याला, सेलिंग प्राइस ऑफ दॅट आर्टिकल.
कसं काढता येईल रे? मला एक सांगा, 500 रुपीजचं प्रोडक्ट आहे, ते विकल्या कितीला गेलं? सॉरी, कितीला? MRP किती आहे त्या प्रॉडक्टची? 500 रुपीज. आणि डिस्काउंट पर्सेंटेज किती आहे? 10% आहे डिस्काउंट. म्हणजे याचा अर्थ सेलिंग प्राईस किती असेल? आता समजून घ्या, एक व्यक्ती विकत घ्या, एक प्राईस प्रॉडक्ट परचेस करायला गेला आणि त्याच्यानंतर त्याच्यावर MRP लिहिली होती 500 रुपीज आणि त्याला 10% डिस्काउंट मिळाला. म्हणजे ते प्रोडक्ट विकल्या कितीला गेलं असेल? 10% डिस्काउंट. कशावर मिळाला असेल? 10% डिस्काउंट मिळाला 500 रुपीजवर. नेहमी लक्षात सांगितलं, 10% ऑफ दॅट इज MRP. म्हणजे MRP वर डिस्काउंट मिळाला त्याला, तर 10% डिस्काउंट MRPचे किती होते? 10% ऑफ 500. म्हणजे 10% ऑफ 500 किती होते? मी तुम्हाला सांगितलं होतं पर्सेंटेजमध्ये शॉर्टकट पर्सेंटेज कसं काढायचं. 10% ऑफ 500 किती होते? 50 रुपीज डिस्काउंट होते. म्हणजे काय झाले? डिस्काउंट म्हणजे पैसे तेवढे ऑफ होतात. म्हणजे त्या प्रॉडक्ट कितीला विकल्या गेलं? सेलिंग प्राइस ऑफ दॅट प्रॉडक्ट इज इक्वल टू 500 - 50. म्हणजे इन हाऊ मच? 450 रुपीज. समजलं असेल मला तुम्हाला बेसिक काय समजावून सांगायचं होतं, लक्षात आलं असेल तुम्हाला काय म्हणजे. आज आपला टॉपिकचं बेसिक झालं आहे प्रॉफिट अँड लॉसचं. याच्यानंतर आपल्याला एक सेकंड पार्टमध्ये तुम्हाला हे मिळेल की एखाद्या प्रॉडक्टवर जर तुम्हाला काही समथिंग % डिस्काउंट दिल्यानंतर ते प्रॉडक्ट, म्हणजे आपल्याला एक सेकंड व्हिडिओमध्ये या टाईपचे एक्झाम्पल घ्यायचे आहे ज्याच्यामध्ये आपल्याला MRP पण गिवन असेल, कॉस्ट प्राईस पण गिवन असेल, त्याच्यानंतर प्रॉफिट पण असेल आणि डिस्काउंट पण असेल. मग याच्यातून समथिंग काहीतरी काढायचं असेल, मग त्या गोष्टी त्यावेळेला त्या क्वेश्चनला कशा पद्धतीनं सॉल्व्ह करायचं हे बघायचं आहे. म्हणजे जस्ट एक एक्झाम्पल देऊन बघतो बघा. आता समजून घेऊ, एक व्यक्ती एक प्रॉडक्ट आहे, प्रॉडक्टची प्राईस आहे, कॉस्ट प्राईस आहे 1000 रुपीज. किती आहे कॉस्ट प्राईस? 1000 रुपीज आहे. ते प्रोडक्ट आपल्याला 20% प्रॉफिटमध्ये विकायचं आहे, पण प्रॉफिट कधी? डिस्काउंट. 30% डिस्काउंट दिल्यानंतर सुद्धा त्या प्रॉडक्टवर आपल्याला जर 20% डिस्काउंट काढायचा असेल तर त्याची MRP किती डिसाईड करायची हे जर काढायचं असेल तर या प्रॉब्लेमला कशा पद्धतीनं कन्सेप्च्युअली सॉल्व्ह करता येते हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ठीक आहे, चला बघा. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, त्याच्यानंतर सबस्क्राईब करायला, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे, बाकी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला काय होईल, जर तुम्हाला हेच व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला समजावून सांगा, कळवा. तुमचे फीडबॅक आम्हाला गरजेचे आवश्यक आहे. ठीक आहे, चला भेटू.